तर आपण इकडे लालबागमध्ये आय लव्ह मिसळ म्हणून आहे, आपण तिथे थांबलोय. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव तेजस मिसळ. ओके, कधीपासून हे हॉटेल चालू केलं आहे? आम्ही त्यांना विचारलं कोल्हापुरी मिसळ आणि कुठली पुणेरी मिसळ, त्या दोघांमध्ये फरक आहे. त्यांनी सांगितलं की मिसळच भेटायची. ओके, असं. म्हणजे स्पेशालिटी एकदम हां. मिसळ. हां, खूप छान टेस्ट आहे. आणि बाहेरून विचार करा मित्रांनो, बाहेरून नाव बघूनच आतमध्ये अट्रॅक्ट झालोय आम्ही. तर आत्ता सध्या आपण इथे दक्षिणायन डिशेस पण चालू केलेले आहेत, जसं की वडापावमध्ये पण प्रकार आलेत, मिसळपावमध्ये प्रकार आलेत. हां. तर ते तसं नाही पाहिजे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये. तर हेल्मेट घेऊन आपण घरी चाललो होतो आणि अचानक विनायकला भूक लागली. तो बोलला की आता काहीतरी खायला थांबूया. तर आपण इकडे लालबागमध्ये आय लव्ह मिसळ म्हणून आहे, आपण तिथे थांबलोय आणि आपली गाडी इथे पार्क केली आणि समोरच आय लव्ह मिसळ आहे मित्रांनो. तर तिथे आपण मिसळ खायला थांबलोय मित्रांनो आणि तिथली मिसळ आम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहे, कारण की आम्ही इकडचे तिकडचे हॉटेल ट्राय करतो, म्हणजे व्हिडिओ वगैरे नाही टाकले. आता यापुढे चालू करेल, पण इथली पण मिसळ आपण ट्राय करूया, कशी वाटते कशी नाही आपण तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. चला. मला तर मिसळ मामलेदार शिवाय मला कुठलीच मिसळ आवडत हां. नाही. To be frank. तुला एक मिसळचं शॉप सांगेल नंतर, तिकडे जाऊ आपण. ठीक आहे, अच्छा काळात जाऊ तिकडे पण जाऊ. हां, तिकडे पूर्ण जायचं. करू आपण. हां. पण आपण आता मग सकाळी भेटते तिकडे, सकाळी जायला लागेल उठून आपल्याला. आपण जाऊया आतमध्ये, खाऊया. तर मित्रांनो, आपण ज्या हॉटेलमध्ये आता मिसळ खायला आलोय, पाहू शकता किती भारी इंटेरियर आहे इथलं, खूप सुंदर. आणि या मिसळची टेस्ट पण खूप छान आहे. आपण त्याचा रिव्ह्यू पण देऊ आणि आपला भाऊ खातो इथे, नंतर आपण याचा रिव्ह्यू घेऊ. पहिले आपण यांच्याशी बोलूया. आणि वरती पाहू शकता आय लव्ह मिसळ आणि खूप सुंदर दिसतंय हॉटेल. आपण यांच्याशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव तेजस मिसळ. ओके, कधीपासून हे हॉटेल चालू केलं आहे? सध्या आत्ता त्याला जवळपास 1-1.5 महिना झालेला आहे. ओके. आणि आपलं याआधी पण होतं लालबागलाच आउटलेट आय लव्ह मिसळ म्हणून. ओके. बट बेसिकली काय झालं, थोडा लांब असायचा आमच्यापासून, आमचं मेन रेस्टॉरंट माझघर बसतं, त्याच्यामुळे Okay. मग इन्व्हेंटरीला प्रॉब्लेम व्हायचा म्हणून बंद केलं होतं. बट आपल्याला याची एकदम चांगली याची लोकेशन भेटली आपल्या मेन रेस्टॉरंटच्या बाजूला, हो, हो. त्याच्यामुळे मग आपण परत एकदा रिओपन केलेलं आहे आपलं ओके. आय लव्ह मिसळ. आणि सध्या चांगला प्रतिसाद आहे. ओके. मस्त इथे आहे. फक्त मिसळ भेटते की अजून काय भेटतं? भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. पहिले फक्त आय लव्ह मिसळमध्ये पहिली बेसिकली मिसळच भेटायची. ओके, असं. म्हणजे स्पेशालिटी एकदम मिसळ. हां. मिसळ आपली main आहे. आणि त्याच्यानंतर आत्ता सध्या आपण इथे दक्षिणायन डिशेस पण चालू केलेले आहेत, जसं की डोसा, मेंदूवडा, इडली, ओके. हे सर्व. म्हणजे स्पेशल तुम्हाला असं वाटतं की हा तुम्ही येऊन नक्की ट्राय करा, मिसळ सोडून. मिसळ तर आम्ही खाल्ली. तुम्ही आपली पावभाजी पण ट्राय करू शकता. ओके. ती पण नवीन डिश चालू केलेली आहे आपण. ओके. पावभाजी आहे, बेने मसाला डोसा वगैरे. ओके. हे काही साऊथ इंडियन मधले पण नवीन नवीन डिशेस चालू केलेल्या आहेत आपण. ओके, ओके. त्या पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. ओके. ओके, खूप छान आहे बघा, पाहू शकता इथे. आणि तुमचं लुक मला खूप छान आवडला. ज्या प्रकारचं हे हॉटेल आहे ना, जसं इंटरव्ह्यू आहे मित्रांनो, लुक पण एकदम छान, एकदम आपली. बेसिकली हां. रॉयल महाराष्ट्रीयन थीम आहे आपलं. हो हो. हॉटेलला बाजूचं जे आपलं माझघर आहे, ओके. ते जुन्या गावच्या घरासारखा लुक दिले. ओके. नाही नाही बाबा, पाहू शकतो, खूप छान वाटतं मित्रांनो, खूप सुंदर वाटला मला लुक. आणि तुम्हाला भेटून पण खूप छान वाटलं. मिसळ पण खूप सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. आम्ही खाल्ली ना, याने तर दुसरी प्लेट घेतली बघा. मी तर उठून आलोय, त्याने दुसरी प्लेट घेतली कारण त्याला खरंच आवडली. आणि तो असं आहे ना की त्याला आवडलं म्हणजे तो घेणारच, म्हणजे याला खूप आवडली आहे. तर आपण तिथं पण रिव्ह्यू घेऊ आपण. तर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. इथे बसण्याची सिस्टम पण मित्रांनो खूप सुंदर आहे. आणि इथं कलर कॉम्बिनेशन पाहू शकता मित्रांनो, जास्त डार्क नाही जास्त लाईट नाही, एकदम परफेक्ट. कसं वाटतं त्याला? जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हां. मामलेदार शिवाय मला कुठली मिसळ आवडतच नाही.
आता अजून पण मिसळ आहे तिकडे, मी नाव घेणार नाही, पण ती मला थोडा गोडवा वगैरे मिसळमध्ये आवडतच नाही. मिसळ हवी तर ती तिखटच असते, झणझणीत असायला एकदम, पाहिजे. हा. झणझणीत. तर इकडे आलो, मी बोललो फक्त एक ट्राय करायला म्हणून इकडे आपण करूयात. अचानक मध्ये हा फिक्स झाला. सहजच येतं आता. लक्ष गेलं हा, लक्ष. पहिली गोष्ट तर मला इकडचा ॲम्बियन्स खूप आवडला. खूप त्यांचा ड्रेस कोड जो आहे ना, एक नंबर खूप भारी. एक नंबर. आणि मिसळ मिसळ तर एकच मिसळचा नंबर. दुसरी प्लेट ना, नाही. दुसरी प्लेट मी आहे बोललो आता मित्रांना, लगेच मी फोटो पाठवला व्हॉट्सअपवर की इकडे यायचे परत. मामलेदारच्या नंतर जी कुठली मला मिसळ आवडली असेल ती बोललो ही आय लव्ह मिसळ. येस. खूप छान आहे. आम्ही त्यांना विचारलं कोल्हापुरी मिसळ आणि कुठली पुणेरी मिसळ, त्या दोघांमध्ये फरक आहे. त्यांनी सांगितला तर पुणेरी मिसळमध्ये काहीतरी थोडंसं स्वीट टाईप मध्ये थोडा हा स्वीट टाईप मध्ये आणि चिंच वगैरे पाणी वगैरे हा, हा. आहे. आणि कोल्हापुरी थोडी तिखट आहे. तिखट असते, झणझणीत असणार थोडी. हा तर आम्ही कोल्हापुरी मागवली, आणि- मला खूप आवडली. हा. तर मी दुसऱ्यांदा मागवली. हा. खूप छान आहे. तुम्ही नक्की एकदा येऊन ट्राय करा, मस्त आहे. मी पण येईल आता. तू तर येशील. तर तुम्ही पण या, खरंच खूप छान टेस्ट आहे. आणि बाहेरून विचार करा मित्रांनो, बाहेरून नाव बघूनच आतमध्ये अट्रॅक्ट झालो आहे आम्ही. ॲक्च्युअलमध्ये जसं नाव बघितलं डायरेक्ट आम्ही आतमध्ये आलो, बोललो जाऊन खाऊन टेस्ट चेक करू. खूप सुंदर आहे आणि या तुम्ही पण नक्की. टेस्टी आहे बोल, सुंदर काय काय ती सुंदर आहे, मिसळ टेस्टी आहे रे. तर चला मित्रांनो, आता आपण राहून झाले. मला मी सांगतो बाप मिसळ एवढं सांगेल, खतरनाक एक आहे. नंबर आहे. मिसळ सारखी मिसळ एवढं सांगेल. कारण आता असं झालंय, वडापावमध्ये पण प्रकार आलेत, मिसळपावमध्ये प्रकार आलेत. हा. तर ते तसं नाही पाहिजे. काही मिसळ additional गोष्टी मिसळ नाही आहे. पाहिजे. वडापाव तर वडापावच पाहिजे. ते चीज वडापाव वगैरे काय काय आलेत ना, ते नाही नाही. खायचं. खातो कधी कधी मी, हा. पण मी पण खातो. वडापाव तर म्हणून मिसळपाव तर मिसळपावच पाहिजे. हा तर ही प्रॉपर मिसळ सारखी आहे. हा खूप छान हा. आहे, टेस्टी, स्वादिष्ट एक हा नंबर. बारे ना. तर आता आपण निघूया. आणि खरंच खूप छान होती मिसळ मित्रांनी घेतली, या नक्की खा. आणि आता तर आम्ही विनायकांनी आलो, तर आता बघून ठेवतोय आणि जाऊन आपल्या हेल्मेटचा पण ब्लॉग बघा आणि आपल्या आपुडी ब्लॉगिंगचा पण ब्लॉग बघा, आवडेल तुम्हाला नक्की. आणि अशाच ब्लॉगसाठी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला. चला जाऊया, गणपती बाप्पा मोरया. चला निघूया.